नमस्कार, शिल्पाच कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत, काबिली चण्याची भाजी. त्यासाठी मी घेतलेले आहे एक छोटी वाटी चणे आणि पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू करून घेऊ आणि पाणी आपण कोमट करून घेऊया. पाणी कोमट झालेलं आहे. मी हा टाकून बघा. आता त्याच्यामध्ये चणे टाकायचे आहेत आणि आपल्याला हे चणे 3 ते 4 तास असेच कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आहे. बघा 4 तास झाल्यानंतर चणे छान भिजलेले आहेत. त्याच्यासाठी आपण चणे सुरुवातीला भिजून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये चणे, पाणी आणि दालचिनीचा छोटी काडी आणि एक तेजपत्र, थोडं मीठ, तेल, थोडीशी हळद आपण टाकलेली आहे याच्यात आणि कुकर झाकण बंद करून गॅसवर ठेवून घेऊया. हे बघा 3 ते 4 शिट्या चांगल्या होऊ द्यायच्या आहेत. तर आता ही एक शिटी झालेली आहे. असं 3-4 शिट्यामध्येच काबिली चणे छान असे शिजून जातात आपले. म्हणजे आपल्याला चांगले शिजलेले असल्यावर भाजी छान लागते आणि तेजपत्राचा स्वाद त्याच्यामध्ये छान उतरतो. हे बघा 4 शिट्या झालेल्या आहेत आणि चणे बघू शकता तुम्ही, छान आपले चणे शिजलेले आहेत. मी हाताने घेऊन दाखवते तुम्हाला. खूप गरम आहे पण चणे आपले छान शिजलेले आहेत. इथे सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट, कांदा, कोथिंबीर, अद्रक, खोबरे, लसूण, टोमॅटो. तर आपण अद्रक पण साफ करून घेऊ, टोमॅटो वगैरे कट करून घेऊ, कांदाही कट करून घेऊ आणि गॅसवर आपल्याला मसाला भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे. तीळ, खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे थोडीशी बाजरी घेतलेली आहे, ती आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. आणि एक छोटा चम्मच हरभऱ्याची डाळ, थोडं शहा जिरं. त्याचप्रमाणे कांदा सुद्धा आपल्याला इथे छान भाजून घ्यायचा आहे. तेल वगैरे काही टाकायचं नाही. तसंच आपण याला थोडं ब्राऊन करून घेऊ. टोमॅटो सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेऊ थोडेफार. हे बघा टोमॅटो आणि कांदा छान भाजलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दगडी फूल, मोठी इलायची, लवंग, मिरी आणि भाजून घेतलेला पूर्ण मसाला याच्यात आपल्याला टाकायचा आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हे बघा अद्रक लसूण मी याच्यामध्ये घेत आहे मिक्सरच्या भांड्यात. त्याचप्रमाणे भाजलेला कांदा आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे छान बारीक अशी फाईन पेस्ट केलेली आहे बघा मिक्सरमध्ये. चला तर भाजीला फोडणी देऊया. गॅस चालू करून पातेलं ठेवून घेतले, तेल टाकलं. त्याचप्रमाणे मसाला आपला वाटलेला ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान त्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये चांगलं फ्राय करून याच्यावर 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघितलं, मसाला छान फ्राय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे घेतलेले सर्व मसाले मिक्स करूया. हे टाकून घेतलं आणि छान हे पण मिक्स करून घ्यायचे एकजीव मसाल्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट, प्रवीण, कांदा लसूण मसाला वगैरे कमी जास्त करू शकता. मी मीडियम याच्यानुसार घेतलेलं आहे. त्याच्यावरही 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर झाकण काढून हे आपले जे शिजवलेले चणे आहेत हे सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर बघा कुकरच्या भांड्यामधले मी सर्व हे चणे याच्यात मिक्स करून घेते. हे पाणी सुद्धा शिजवलेलं मिठाचं ते पण त्याच्यात टाकायचं आहे. 2 मिनिट असंच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडं धुवून याच्यात टाकायचं आहे. आता याला छान कमी आचेवर भाजी आपली हे करून घ्यायची. बघा भाजी छान शिजलेली आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली आणि एका छोट्या बाउलमध्ये मी हे काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही भाजी ही आहे. तर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा ट्राय करा आणि शिल्पा कुकिंगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.